हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भान वित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा, हे बरा लौकिक पारकी अशी सांगता गोष्टी घराची पुटी खातील, आता कैशी जाऊ घरा, हे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाहे परतने, आता कैशी जाऊ घरा, लोहे बरा लोके गवढाला
नमो विठ्ठला राजूया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मौली निहार गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू संतांशी रंजव चित्ताशी अपरिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, देवा आदि देवा जगत यतिवा, हरिने माती हरिने चित्त भान वित्त विसरणी. आता कैसे जाऊ घरालो हे बरालो की. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तली प्राप्त स्थळी बोलू नका. जागृत देवस्थान पौर्णसुत हनुमंत यांच्या पवित्र दरबारामध्ये काल्याच्या सेवेकरता घेतलेला हा गौरव रूपी अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया एका गवळणीची अवस्था व्यक्त करतात. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान हनुमंतरायाच्या कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या तरुण मंडळीच्या सहकार्याने सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलंय. प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. जोऱ्या टाळी वाजवा. आज काल्याची सेवा आहे. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आपल्याच गावातले सुपुत्र मला वाटतं आमचे आप्पासाहेब पाटील काकडे बरोबर सरपंच कुठे त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांच्यानंतर या गावातले सुपुत्र युवा कीर्तनकार महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे ते स्वतः कीर्तनकार झाले यात नाही, पण त्यांनी एक असं रत्न जन्माला घातलं. याच गावातले भूमिपुत्र युवा कीर्तनकार आमचे छोटे इंद्रीकर, आमचे माऊली महाराज वागलगावकर, त्यांचे वडील आमचे गोरख महाराज काकडे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. या कार्यक्रमाला एक एकाचीने म्हणूया पर अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली. संगीत अलंकार, संगीत रत्न, गायक, कोकिळा, भजन सम्राट आमचे सुरडकर गुरुजी. जोऱ्या टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायक, कोकिळा, भजन सम्राट आमचे आदिनाथ महाराज कदम, त्यांच्यासाठी जोऱ्या टाळी वाजवा. मृदंगावर त्यांची थाप पडते. मृदंग भरशी, मृदंग महागुरु तान मुनी आमचे हरिभक्त प्रायण आमचे प्रबोध महाराज शिंदे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे पेटी मास्तर, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. जोऱ्या. आमचे पलीकडे दोन गायक आहेत काय
रमेश महाराज पलीकडे, पंढरीनाथ महाराज, आता सगळे महाराज. ते कसं असतं, शिळीला दोनच सडक, पिली पाच म्हणलं की एखादं हुटकत आहे. कुणाचं नाव आहे तू माफ करा. आज काल्याची सेवा आहे. आपल्याला अगदी कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. लक्ष देऊन ऐका. माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे. टाळी वाजवा. तुमचे नाव पहिल्याच कळालं मला नाव राहिलं. आनंद वाटला. लक्ष द्या. आपल्या वारकरी संप्रदायात नियम आहे, दंड काय माऊली महाराज. 1 वर्षाचा सप्ताह असो, 1 महिन्याचा 8 दिवसाचा सप्ताह, त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही. आपण बोलता बोलता म्हणतो आमच्या इथं सप्ताची समाप्ती झाली, पारायणाची समाप्ती झाली, भागवताची समाप्ती झाली. सप्ताची समाप्ती होत नाही, पारायणाची होत नाही, भागवताची होत नाही. समाप्ती होते ती आपलीच. सगळ्यात अधिक आपती बरोबर समाप्ती. जोपर्यंत अप्राप्त ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणत्या कार्याची समाप्ती नाही. जगात काही गोष्टी संपणार आहे, बरोबर आहे सांगतात. शरीरात संपदा आटे ते बरवे शरीर आटे. किती शरीरावर प्रेम करा, क्या भरोसा है विष जिंदगी का, साथ देती नहीं ये किसे का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जाए जन्नते ताली वाजवा. जिंदगी कट जाए कट हम निकल जाएगा, निकल जाएगा वो सपना. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. पहिला आल्याला वाटलं की सगळी इतकंच आहे, ज्या इतकंच असतंय. 16 टनाची गाडी होती तेव्हा डिस्काउंट झालं. शरीरावर किती प्रेम करा, क्या भरोसा है विष जिंदगी का. बस शरीर राहणार नाही. जाऊ दे आता थोडक्यात बोलतो. ती माझ्या पुढे बसली. तुमचं नाव काय? डॉक्टर साहेब खरं सांगा, केस पांढरे होतात का करावं लागतं? हा होता काळे करावं लागतात का होतात? करावं लागतात. मी मग तुमच्याकडे बघून उभं म्हणाले. बरं काळे केलेला झाकत आहे का? खालचा मजला वेगळा दिसत, वरचा मजला वेगळा दिसत. मनाला देवानं दिलं ते नाही का ओरिजिनल असते काही बाबा. ओरिजिनल पांढर काळ करा अथवा न करा, एक दिशी केस पांढरे झाल्याशिवाय राहणार. किती प्रेम करा, किती सजवा, की राहणार नाही. शरीर आटे. लक्ष देऊ नाही का? धन किती कमवा, या धनाचा न धनी विश्वात पाण्याची पिकण्याची चांगला ती. मी एका ठिकाणी असंच म्हणलं एका घराच्या अंगात आलं. ते जाऊन उठलं, आहात ओहो हुशार माणूस आधी आदरात मारत असत. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं. त्या अंगात म्हणलं सोडा 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 सोडा. आदिनाथ महाराज म्हणजे कमून 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 कमून. ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. त्या बदमासाला बिड्या मोडले रे कळाल्या. लोक म्हणतात त्याच्या अंगात दिवी घुसली बिसरमच्या भोका तुम्ही हसा म्हणून नाही पटा म्हणून सांगतो. धन किती कमवा राहणार, बोला की राहणार.
अरे राजा रावणाचं राहिलं नाही तर आपलं काय किस दिली मी तो का म्हणे ज्याची संपदा सांगा ती गवळणी आणि मला असे गुलीला टाळण्यासाठी कीर्तन करावं नाही फाशी गावात मी एका गावात कीर्तनाला गेलो गोरख महाराज माझ्या पाठीमागे चारच भजली उभा त्याला काहीच येईना मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला त्यानं भजन म्हणायचं सोडून मनात उचललं आता इतकी येडे मला फाशी घ्यावं लागत का नाही आनंद वाटायला खाली का म्हणे त्याची संपदा एवढी सांगा ते कोवडी गेली नाही किती कमवा होणार नाही पण शेवटचं वाक्य आहे का सत्याला किती वर्ष झाले किती 152 काही वाक्य आणि मला वाटतं इना पारा किती वर्ष झालं उभा इना 27 वर्ष टाळी वाजवा आळंदी पंढरपुराच्या भूमीत जी ताकद आहे ती वागलगावच्या भूमीत ताकद सतत इना उभा असणं ते भाग्याचं लक्षण आहे टाळी वाजवा एक वाक्य आहे का जगातलं सगळं संपणार आहे पण हरिनाम नाटे ते बरवी देवाचं नाम चिंतन चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे काही वाक्य आणि पुढचं वाक्य आहे का नाम चिंतन आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे सांगता म्हणून काल्याचं कीर्तन समाप्ती म्हणून नाही आणि इतर कीर्तनाचा विषय वेगळा आणि काल्याच्या कीर्तनाचा इतर कीर्तनात भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या पण काल्याच्या कीर्तनात केले देवे भगवान परमात्म्यानं गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा 10-15 मिनिटात भावच्या एका अभंगाचा भाव अर्थ देवानं 3 ठिकाणी चरित्र केलं किती बोला की झोपले काय किती ठिकाणी वा कुठं कुठं तुला काय बोलले मथुरेत वृंदावनात गोकुळात लक्ष द्यायला ज्या टायमाला भगवान परमात्मा वृंदावनात गेले मुरली वाजवली तुझ्या मुरलीचा धुली आकलपीत पडता कानी इव्हळ झाले अंत करण्या वेघर धंदा ती गोळच म्हणू लागली
घाम आलाय घाम जिथं घाम तिथं केला इशारा कुकरच्या खाली शुगर होते बघा काही मला मंडप पब्लिक हे सगळं पाहून आनंद वाटला मला एक वाक्य ऐकू मंडप किती मोठा यात नव्हतं त्यात पब्लिक किती यात नव्हतं नाही तर मोठा मांडव पाचच पांडव विरोध नाही पण बसण्यासाठी मंडप कमी पडला हे गावाचं वैभव आहे काय ताकद आहे लक्ष देऊ नाही का या इकडे वर या मला जर हाताखाली माणसं असली बरं वाटतं त्यात लिहितात असे रिअल मध्ये असलीच बरं वाटते नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने लिहितात दिले सगळी वायरी तुटलेली बल्ब फुटलेली रिअल गेलेली फ्यूज उडालेले डायनामा गेलेले बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत महाराज लक लक फाउंडेशन हालाले लक लक कुठून आला मी म्हणलं मसर वाट्यातून महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले देव देव काय करा वाटाले मी म्हणलं बाबा रिअज गेल्या देव देव करा वाटाले रिअज होते तेव्हा का झिंझिजी गाठलेलं काय रिअज नसले तर मोबाईल चला ना आणि देव देवचा कशा मिळ लागेल धन्यवाद देतो तुम्हाला टाळी वाजवा हे कसे आमच्याकडून गेला भागनाकडून झोपून जमलं माझ्याकडे लक्ष द्या अरे मुरलीचा धोरी कानावर पडला मुरलीचा नाक कानावर पडला काय ताकद आहे सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा त्या बोलता तरी बाबा पंचरांना नाठवे काही मुरलीचा नाद हरणार हृदय पती सुताचा इसर पडला त्याच्या मुरलीचा
छंद लागला नंदनंदन नंदनंदन. एक संस्कार खरं सरपंच बरोबर आहे. आनंद निर्माण करणं हाच खरा काल आहे. आता तुम्ही एवढे खेळ बसले डॉक्टर साहेब हो म्हणा की दुष्काळ पडला काय आता किती मोकळे बघा फ्रीज झाले का नाही झाले का हो म्हणा हे घरी एवढे मोकळे नाहीत. बायाला वाटते झटका येते का त्यामुळे काय घेता का आहा कॉफी आहा दूध आहा विकासन आहा फाशी आहा. अरे जीवनातलं सगळं दुःख विसरण्याची जागा फक्त आहे. आनंद कुठंच नाही दादा. आनंद फक्त माझ्या वारकरी सापडायचा आहे. आनंद तीर्थीचा मुकेशवाच्या पहिले हटकती गाणेले आंधळ्याशी डोळे पागळ्याशी पाळी मला वाटते. काय सांगू नाही कीर्तन त्या गवळीच्या कानावर ध्वनी पडला मुरलीचा नाद पडला आणि विनोद नाही. देवाच्या दर्शनाला जायची इच्छा झाली. जुन्या काळात सासुरवास होता. काय होता बाहेर होत्या का सासुरवास आता सुनवास. मी विनोदाला सांगत असतो जुना जुना गेला दादा नवं नवं आले आताचे नवरे सारं नदी बरे झालं. लोकांवर जवळ घेऊन तुरु तुरु चालत जुनं जुनं गेलं दादा जुन्या काळात बाया दळायच्या. कोण दळायचे बाया. आता गडी घेतला बाकी नाही करा पुढे विरोध नाही. सासूवास होता. ऐका अतिशक्ती नाही. जुन्या काळात सासूला विचारल्याशिवाय सुनाला घराच्या बाहेर येता येत हो. आता सासूला तुम्हाला विचारल्याशिवाय इकडे येता येत येणं सोडून द्या. मुद्दा डोक्यात ठेवा. सासूवास होता जायचंय कसं पण गवळण हुशार होती होता. त्या गवळण युक्ती केली. पहिला उलांडोने रिताकारी घाट मिश्र पाणी याचे गोविंदाचे थट पाण्याचे माठ भरलेले पालते केले. पाणी सांडून दिलं पळत गेली. आता बाई सासूबाई का पाणी संपलंय लाज वाटते का अक्कल आहे का जा. एक वाक्य आहे का जुन्या काळात सुनाला काम असल्याशिवाय सासूला करमत आजी करमत नव्हतं. आता सासूला काम असल्याशिवाय सुनाला करमत नाही. इतर सांगणे मी आमच्या इकडे सांगायला ऐका पाणी सांडलं देवाच्या दर्शनाला जायचे जा. तिला तेवढंच पाहिजे होतं. पाण्याचं निमित्त किरण दर्शनाला निघाली. माझ्या तुकोबाला सांगतात मिस पानियाचे
चंद्रा काकू चला, ठकू काकू चला, शकू काकू चला. अगं बाई कुठं? वागत लावला. आज काला खाण्यासाठी गवळणी आल्या. एक वाक्य आहे का बरं काय? सगळ्या गवळ्यानं काला घातली. एक वाक्य बोलतो, संसार एकट्यानं करावा आणि परमार्थ सगळ्याला करावा. अरे एका बाईनं स्वयंपाक केला तर अख्खं घर खाईल, पण एकानं परमार्थ केलेला सगळ्याला येत नाही. एका बाईनं पाणी भरलं तर अख्खं घर पाणी पिईल, पण एकानं परमार्थ केलेला सगळ्याला येत नाही. परमार्थ सामुदायिक असावा, करावी तातडी. परमार्थाची लक्ष देऊ नाही का? काय भाग्य असेल त्या गवळणी देवाच्या दर्शनाला आल्या. महाराज देवाला पाहिल्याबरोबर पाहिली आई दरावी. पैसे दिवी विनोद नाही. आदिनाथ महाराज हो म्हणा की विनोद नाही. त्या बायाने हेकणं लेकरू पाहिलं दान करते. हेकणं तुम्हाला हेकणं कळते? हेकणं बघा ते भजन सांगते पापडी. अरे हेकणं लेकरू पाहिलं तर हे लहान करते. माया मला राजा आणि हलगटा उतारला. अरे हेकणं लेकरू हा तर ब्रह्मांड चालक आहे. पाहिला नंदाचा नंदना पाहिली येत लावली. पैसे दिली. माझ्याकडे लक्ष द्या. देवाला पाहिल्याबरोबर इसरल्या कामधंदा सगळा विसर पडला. हालू नाही, झालू नाही. सैराबाईला काही सगळ्या गवळीनं काला घेतला. माझ्याकडे लक्ष द्या. प्रसाद घेतला आणि घराकडे आपापल्या घराकडे निघाल्या. पण हे गवळण तिथं थांबली. तुकोबाराने विचार केला सगळ्या गवळणी गेल्या, पण ही गवळणी इथं थांबली. तुकोबारा जवळ गेली. विचारला बाई सगळ्या गवळणी घराकडे गेल्या, तू घरी जा म्हणल्यास तिला उत्तर दिले दुसऱ्या चरणात.
कमी झाले सध्या माझ्याकडे लक्ष द्या त्या गोळ्याला विचारलं बाई घरी जा ती गोळ म्हणते महाराज तुमचं खरं आहे 7 दिवस भगवत कथा ऐकली 7 दिवस कानावर नामचिंतन पडलंय आता त्या देवाचं दर्शन झाले अवस्था बदलली आता कैशी जाऊ जाऊ द्या काळाचे 3 प्रकार आहेत किती किती ते बाळा तुझं नाव काय चैतन्य वा काळाचे किती प्रकार आहेत किती 3 कोणते कोणते मग सकाळ दुपार संध्याकाळ इंग्लिश छात्र आहे तो एका मास्तराने एका पोरला उठलं उठ शाळेत का आज दिवसभर झाला मी उपवास आहे मौर्य महाराज याला कोणता काळ म्हणायचा ते लय हुशार होतो ते म्हणलं गुरुजी कोणताच काळ नाही म्हणला प्युअर दुष्काळ आहे इतका खाला असताना उपवास म्हणलं दुष्काळच आहे माझ्याकडे लक्ष द्या काळाचे 3 प्रकार आहेत किती प्रकार आहे भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ आता कोणता चाललाय कोण म्हणलं दुपार वर्तमान आहे आता कोणते धाबे पण तुझ्या चरण देखील या आता मोठी डोळे आता जागा भरलो जागा काय सांगू आता संतांचे उपकार आता तरी पुढे हाच उपदेश आता निश्चितीने पावर बघी देवाचा दर्शन झालं आता कशी जाऊ जाऊ दे आता तुझी शुद्ध माणसं हुशार माणसं आहेत काही माणसं म्हटलं महाराज गवळण दुपारी घातली तुकोबाराय कलियुग घातली तुकोबाराय आले कुठं गेले कुठं होते कुठं माझ्याकडे लक्ष द्या त्या टायमाला तुकोबाराय होते असं नाही तुम्ही आम्ही होतो निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेता येत नाही वानर गवळ गाई सवे चालीत फिरत असो जे जे झाले अवतार तुका त्यांचे प्रत्येक अवतारात आपण देवासोबत होतो तुकोबाराय त्या गवळणी सोबत होते मग त्या गवळला म्हणतात बाई तू घरी जा तुम्ही त्या आता कैशी जाऊ घाला मग तुकोबाराने विचारलं तुला झालं काय उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात
तोंडापुरतं नाही बरं काय. कार्यकर्ते मंडळी, तरुण मंडळी, एक वाक्य आहे. मी त्यांच्या तोंडापुरतं बोलत नाही. सरपंचाला 7 दिवस सत्यात असावं हे गावाचं भाग्य काढलं. बऱ्याच गावाचे सरपंच तर मला भेटत येत. विनोद नाही, हसावून नाही, पटा म्हणून सांगतो टाळीवर. परमार्थ हा वरचा नसावा, परमार्थ हा रक्तात असावा. आज कायावाच्या मानवते या ठिकाणी आहेत ना, त्यांच्या रक्तात परमार्थ आहे टाळीवर. आणि तुम्ही कोणतंही काम करा, जागृत देवस्थान आहे, तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार. घरात तुम्ही परमार्थ सहज करा, परमार्थ केलेला बाहेर जात नाही. तरुण मंडळी, माझ्याकडे बघा, इकडे बघा. हो म्हणा काय, अरे मातीवर शेत पडलेला वाया जात नाही. आपण चांगलं कर्म केलेलं कसं वाया जाईल? कसं वाया जाईल? करा फक्त तुम्ही परमार्थ करा. जाऊ द्या. त्या गोळ्याला विचार, बाई तू घरी जा. ती म्हणते महाराज तुमचं घर आहे. आता कशी जाऊ? बोला बोला, आता कशी जाऊ? घरा. मग विचारलं तुला झालं काय? ती म्हणते हरीने, माझे हरीने. त्या देवाचं दर्शन झाल्यामुळं त्यानं माझं चित्त हरण केलं. चित्ताचं हरण करतो त्याचं नाव हरी. सावळे, रुपडे, चोरटे चित्ताचे. चित्त चोरीले नंदाच्या, सावळे, रुपडे, चोरटे चित्ताचे. चित्ताचं हरण करतो त्याचं नाव बोला की हरी. हरी. मग ती गळ म्हणते हरीने माझे, हरीले चित्त. परमार्थात पाहिजे चित्त. थोडं लक्ष द्या. परमार्थात पाहिजे चित्त. शरीरात पाहिजे बोला की, शरीरात पाहिजे पित्त. घरात पाहिजे एक मत्त. बाजारात पाहिजे पत्त. शेतीत पाहिजे खत्त. संसारात पाहिजे युक्त. आता पाकिट घेऊन घरी जा. गुरुजी हजरत महाराज पाकिट घेऊन घरी जा. वाटप आहे उभा. भेटीची नाही, पाकिटाची आवडी. तुम्ही पाकिट घ्यायला नेल्या, चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, डिकशन घेता का, रिकाम्याच हाताने जा फाशी घेता का? कोणी विचारते? धनवंता लागी तव झाली या धनाची, जो वरी चढ नका. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. या मला त्याला किंमत आहे आणि परमार्थात चित्ताला किंमत आहे. चित्ते तुझे पाय डोळा पाय राहो ऐसे कधी काय खरं सांगतात असं वाटतं खिशात ते 1000 रुपये काढून द्या. पण महाराजांचं घेत नाहीत ना. परमार्थात पाहिजे चित्त. हरिने माझे हरिले चित्त. चित्त मिले तर सब मिले, नाही तर फुकट संग. गाणं या जाऊ द्या. ती म्हणून हरिने माझे हरिले
परिणाम भार इथं विसरली. आता ही अवस्था आहे. लक्ष देऊन ऐका. एक वर्ग त्याची अवस्थाही नाही, व्यवस्थाही नाही. दुसरा वर्ग व्यवस्था आहे, अवस्था नाही. तिसरा वर्ग व्यवस्था बी आहे आणि अवस्था बी आहे. चौथा वर्ग असा भाग्यवान आहे, अवस्था नाही पण व्यवस्था नाही पण अवस्था आहे. आता सराव भागा चालू आहे. सरासरी आता सगळेच रील मध्ये कोंबडी आता मस्त तिचा पक्ष जबर आहे. गटाला आमोश आली की एकटीच जाणार, एकटीच. आता सगळेच मस्त उगा आनंदात. कोणी महादेवाला चालेल, कोणी कुठं चालेल, कोणी कुठं चालेल. सराव महिन्यामध्ये आता विनोद म्हणून बोलत नाही. पण एक वर्ग आता इकडे एवढा सप्ताह सुद्धा चालू आहे, पण बरेच बाहेर असते ती इकडे येत नाही. अवस्थाही नाही, व्यवस्थाही नाही. दुसरा वर्ग व्यवस्था आहे पण अवस्था नाही. गुरुजी, राजा रावणाची व्यवस्था होती पण अवस्था नाही. दुर्योधनाची व्यवस्था होती पण अवस्था नव्हती. तिसरं वाक्य आहे का, जनक राजाची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही होती. नागबाबाची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही होती. पण शेवटचं वाक्य आहे का, गोकुळातल्या गवळणीची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. म्हणून त्या गवळीला धन्यता दिली. धन्य बाया आयशा नारी घरी दारी. परमार्थ सगळ्यांना होत नसतो. का महिला मंडळाला धन्यवाद देतो. किती एका इज्जत किती बसले धोका मस्त बघा. बरं खरं सांगा, 7 दिवस का त्याला महिला जास्त होत्या का पुरुष? तुम्ही कुठे गेलता? काय विनोद नाही. कुठे झाले तुम्ही? कुठं बस जा लवकर आवड होईल. एका ठिकाणी पोराला दाबलं तर जागेवर केली नसल्याला. माझ्याकडे लक्ष द्या. आता महिला मंडळी कीर्तनाला आल्या, रिकाम्या हाताने आल्या. हो म्हणा की येताना हे ना हळद कुंकू नारळ प्रसाद दही लाई आणले का नाही? आणले का नाही? जमलं तर कीर्तन करायला 100 उभं करायचं. या रिकाम्या हाताला जाणार, अतिशक्ती सोडून द्या. परमार्थ टिकवला मराठा. म्हणून त्या गोकुळातल्या गवळीला तुम्हाला धन्यता देतात. म्हणून तिकडे म्हणते भारत विसरले हरिने माझे हरिने आता सुज्ञ माणसे. गौरी महाराज काही माणसं म्हणतील महाराज ईश्वरासाठी परमार्थ कशाला करायचं? थोडा माल हाणला तर ईश्वर पडते. थोडा आमच्या इकडे दोघांना माल हाणला, शिंदे महाराज दोघांना. दोघही शेतात फिरायला गेली. शेतात एकाला चंद्राचं प्रतिबिंब हिरीत दिसलं. चंद्राचं शेजारा मला इकडे गेला का चंद्र हिरीत पडला. मला चंद्र त्याला जास्त झालं म्हणलं मरू दे पडू दे चल. माता अंधारात आहे मला वरी काढावं लागतंय. त्याला येऊन बघितलं त्यालाही दिसला. त्यानं पौरा उचलला आणि हिरीत फेकला. त्या पौरा पडल्या चंद्राचं प्रतिबिंब हात लागलं. चंद्राचं प्रतिबिंब अरे मला चपळ आहे, मला पळाले धर धर पोरत बसत नाही. दोघांनी पौरा फेकला. पौरा अडकाला फुटीला. दोघे वडाले एक पका झाले. 2 खाली वडाले मला खाली. 3 जेव्हा झटका मारला दोरी तुटली. दोघे उलटून पडले. पडल्या त्याला चंद्र वरी दिसला. खाली पडला मला झटका वर आला. आता चंद्र वरी होता का खाली आलता? दारू पिली तर शनाचा ईश्वर, गांजा मांडला तर शनाचा ईश्वर, परमार्थ केल्यास कायम ताच ईश्वर. विषयी विसर पडिला अंगी ब्रह्म रस. म्हणते भारत विसरले. बरं ही अवस्था आहे, लक्ष द्या. भक्ताचा महिमा भक्तची जाणती. तुका म्हणे अंगी व्हावे ती आपण. ही अवस्था हुशार माणसाला कळेल, ज्ञानी माणसाला कळेल. हुशार ज्ञानी म्हणजे पारकी.
आनंद आहे. ती गळमती ही अवस्था हुशार माणसाला कळल, ज्ञानी माणसाला कळल. हुशार ज्ञानी म्हणजे पारकी, पारकी अशी सांगता घरची कुठे जाऊ द्या. आता एका वाक्यात बोलतो. सरपंच मला लवकर सोडायचं, मलाही कुठे जायचं, तुम्हाला काही घाम आला. एक पाहतो बरोबर का, खानदानी परमात्मा करणाऱ्या माणसाला अरे देव किंमत देईल यात नवल नाही, संत किंमत देतील यात नवल नाही, येव देखील किंमत देतील. आता का आमचे शिंदे भरात झाले होणार बंधरा धीरेश बजा तो कामाने येथे न चलिता तरी हळूहळू ढाळे ढाळे गडबड करू नका. होणार आहे, होणार आहे. आता किती किंमत आहे यांना. मृदंग्याची बायको मृदंगी, काय खायची मृदंगी, त्याला त्यांना थाक कुंकू टाका म्हणलं धुमाकू टाका. पेटी मास्तर तुम्हाला ऐकलं हे काय हो म्हणा की पेटी मास्तराची बायको पेटी मास्तरी. त्याला जर म्हणलं स्वर कसा धरावा म्हणजे गुंडाळून ठेवावा. किंमत आहे, किंमत आहे. आमच्या बायको आहे सिस्टीम चांगली तरी नक्की लग्न होते, चांगली चांगली वागत होत. बाईक पहिल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जमलं काही आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे हो, किंमत. डॉक्टरची बायको त्याला जमलं काही ताप आल्यास काय करा म्हणजे हौदात उडी मारा. किंमत आहे, किंमत. कंडक्टरची बायको म्हणा की कंडक्टरची बायको कंडक्टरी त्याला म्हणलं तिकीट कसं काढा म्हणजे गाडी खाली पडा. किंमत आहे. सरपंचाची बायको सरपंचीन पेताळ्याची बायको म्हणायची पेताळी. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा, चांगल्याच्या लोक पाया पडले. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्याला पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, पवित्र अंतकरणा परमार्थ करा. हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय. काही बाया माळ बघू माळ अरे तुम्ही दागिने किती घाला कोणीतरी काढून घेणार आहे, पण शेवटचा खरा दागिना हा आहे टाळी बांध. ती घडून मग हुशार माणसाला माझी किंमत कळल, ज्ञानी माणसाला माझी किंमत कळल. हुशार ज्ञानी म्हणजे पारखी, पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुट्टी घरचे माझ्याला आळ घेतील. मग तुकारायला सांगितलं बाई आता टाईम होते आला कळा ना आम्हाला, आता गडबड करून तू निवांत थांब. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही,
आनंद वाटला. लक्ष द्या. त्या जोड्याला विचारा, बाई तुझी अवस्था कळत. परमार्थात असते अवस्था, संसारात असते व्यवस्था. पण तू पूर्ण पदाला जाऊन पोहोचली. तू एक काम करा, बरोबर करू. तुका म्हणे निवांत पाहिले पाहिले तुका म्हणे चित्त निवांत राहिले आणि नाही ते पावले. लक्ष देऊन ऐका. इकडे येताना गडबड करावी, करावी तातडी. करा करा नाग पाठ करा करा नाग बस कीर्तनाला येताना गडबड करावी, आल्यानंतर गपची हळूहळू ढाले कीर्तनाने पण गडबड करायची नाही. तुका म्हणे निवांत राहील. पाहिली पाहिजे परत तुम्ही आता कैशी जाऊ घाला. लोहे बारा लौकिक यथामध्ये धावते गाता अभंगाचा भावार्थ झालाय. माझ्याकडे लक्ष द्या. 10-5 मिनिटांमध्ये चरित्र पाहू. एक बार हात वर करा, हात वर करा, हात वर करा. काय बसले रे? हात वर घ्या, हात वर घ्या, हात वर घ्या. हा असे ठेवा. चहा पिऊन येतो. बार कुमारी नाळे वाजवा, नाळे. Goodbye.
आनंद वाटला. ऐका, आता देवाचं चरित्र याच्या खोड्या किती सांगू. महिपत्र शिंदू आहे. लक्ष देऊन ऐका. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली, सरस्वती माता लिखाण करायला बसली, तरी गुरुजी देवाचं चरित्र संपणार. अरे देवाचं चरित्र जन्माला येण्याच्या अगोदर लक्ष्मीशी बोली, तेव्हा ऋषिकेशी कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. पडविला धर्म, अधर्म झाला भार. सोसवेना भार मजा आता. लक्ष द्या, भगवान अवतार केव्हा घेतो? जप जप होई बस यदा यदा ही कलाकार भवती. धर्म रक्षावाया अवतार घेस, धर्म रक्षावाया अवतार घेस, धर्म रक्षावाया अवतार धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाणीशी भक्तजन केवळ धर्माचं पालन, भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार आहे. त्याचं चरित्र ऐकल्यास केवढे पाप असू द्या पवित्र होईल. चरित्र उच्चारी रूपाच्या आधारे जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. सुद्धा भोवती नांदेला, सुद्धा भोवती नांदेला. गाते ऐकती साधन गाते, ते पवित्र हरे गडा. जळती दोषाचे एवढे पाप नष्ट होत आहे. ते काल्याच्या कीर्तनात सामर्थ्य, ताकद आहे. आणि म्हणून आज त्याचं चरित्र ते उच्चारावे केले देवे. भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचंय. आणि देवाचा अवतार केवळ भक्तासाठी मी सुरुवातीला सांगितलं. आणि देवाला सगळ्याचे चेहरे पाहिले. देवाकडे काही साहित्य होतं, गुरुजी साहित्य होतं. मोरी पावा काठी, मोरी पावा काठी, टाळी वाजवा.
चौकदार हुशार असते. एका गावात चौकदारांना पाठीचं दंड सोडा सरपंच. मी चौकदार म्हणलं काय झालं, म्हणलं टाइम झालाय. तेव्हापासून मी टाइमाच्या आधी सोडालो. मोरी पावा काठी तो का म्हणे देवानं सांगितलं माझ्याकडे साहित्य केवळ माझ्या भक्तासाठी. भक्ता राखे सगळ्याचे चेहरे पाहिजे. लहान लहान चेहरे दिसले. विचारलं का रे तुमच्या घरी काही दही दूध तूप लोणी गोपाळ म्हणले देवा सगळंच आहे, पण ढिरीला मिळत आणि ढिरीला गेल्याशिवाय राहत. खरं सांगा आता मला कीर्तन सोडायचं. महिला मंडळी तर जास्त प्रेम दुधावर का दुधाच्या साईवर. मी त्याला सोडून सांगा. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो सरपंच. असा टेका देऊन बसलो होतो. टेका दुधावर साय साय साय. मला वाटलं मला थोडी तरी येईल. माझ्या आधी तर लेकरा नंबर लावला घरच्या. ते लेकरू म्हणू लागलं मम्मी साय मम्मी साय. खाऊ नाही माय ताट पित्या ताट पित्या. घरच्या लेकराला ताट पित्या बोला तर झटकाची. अगदी प्रेम दुधाच्या साईवर दुधावर जाऊ द्या. ढिरीला मिळत नाही पण ढिरीला गेल्याशिवाय राहत नाही. मथुरेला जाते. मग देवाला सांगितलं आजपासून मथुरेला दूध दही तूप लोणी जाऊ द्यायचं चोरी करायची. घर पाहुणी एकांताची नवविधा नव भक्तीची. हे रूपक काय हरिणे माझे हरिणे रूपक काय. भगवान परमात्मा चोरी करण्यासाठी निघाले आणि जिकडे तिकडे सोळा सुटला. काही गवळणी म्हणू लागल्या कृष्ण गोकुळी राहावे का कृष्ण गोगुळी राहावे का. अवघ्या मिळून गवळणी येते नंदाच्या. सगळ्या गवळणी आल्या सांगू लागले आवरी आवरी आपुला अशी खरी आई लेकरावर आळ घेत. खरी सखी आई लेकरावर आळ घेत. यशोदा म्हणून लागली 5 वर्षाची माझी बाळगी. तुम्ही 12 घरच्या तुम्ही 12 गरीच्या तुम्ही 12 तालुक्याच्या तुम्ही 12 जिल्ह्याच्या एका घरच्या इतका मला मध्ये सहित पकडा घेऊन या. एकले गोळर खतरा होती. तिचं नाव चंद्रा काकू. तिचं नाव तिने चष्मा घातलेला. ती म्हणायची कृष्णा माझ्या घरी तर ये. डॉक्टर साहेब ओ म्हणा की एकदा माझ्या पक्का हवा लागते. ती म्हणायची कृष्णा माझ्या घरी तर ये. टंगडच मूर्ती म्हणलं आपलं टंग मूर्ती का. घर नंबर घ्या. चंद्रा काकूचा घर नंबर घेतला. रात्री 12 वाजता गेले घरी. दही दूध तूप लोणी काय होतं ते खाल्लं. ऐका आता चंद्रा काकूचे मालक झोपलेले. दोघांच्या दाढीची निरीची गाठ लाट पळाय पत्ताच नाही. गाठ मारलेली आणि जुन्या काळातल्या गवळी पाठ 4 वाजता उठायच्या. किती वाजता 4 वाजता. आताचे उठल्या तर उठल्या नाही तर तुमची पेजरी उठा दे की माय बाप पैसे लागली झोप. जुन्या काळातल्या गवळी पाठ 4 वाजता उठायच्या. त्या गवळीला पत्ताच नाही. चंद्रा काकूला गाठ मारलेली. चंद्रा काकू उठाय गेली. महाराज जवा झटका बसला. गवळी बाजून पडलं. गवळी म्हणला हो माता कळला काय खाणं झालं का काय. तुला काही कळते का नाही. ही गाठ कापिता कापला तुटता जळता सुटता. आता लई टाइम नाही की आमची इकडे बसली. तुमचं नाव काय. गजानन दादा खरं सांगा मरक्या ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटत नाही. काय केलं
अरे साध्या ब्राह्मणानं मारलेली गाठ इकडून तिकडे मारी ती सांगा पुढचं तुम्हीच म्हणा. साध्या ब्राह्मणानं मारलेली एवढी बेजार करायला हो म्हणा की. आता ककीर भरता प्रभू जेने हे ईश्वर म्या बोलविल्या ताने हे शरीर. अरे ईश्वर ज्याच्या ताब्यात आहे त्यानं घाट मारलेली कवा सुटाव. दोघाचा मोठ्या घरात दमान चल बरं गवळी माझ्यासारखं इतकं आणि गवळून उच याच्यासारखी अशी दोघाचा मोर्चा घरात दमान गवळण गिरक्या मारी गवळी जाग्यावर दमानच सुटता तुटना कापिता कापना सुटता तितकंच गोसाई आली. गोसाई जुन्या काळात गोसाईले खतरा होती. ते गोसाई आला भिक्षा मागा वाकून बघा म्हणला बा हो तिले खतरा. ते म्हणलं हुर्रे चंद्रा काकूच्या घरात पिक्चर आलाय. बारकाले पोरं मोठाले पोरं तर उड्या हाणू घरात दुसरा. ती डोळण म्हणली गोसायला म्हणजे देवा काय करावं लागेल. म्हणला कृष्णाला काय म्हणलं का हो टंगडच पोरी त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटत बरं जावं तरी कसं. गजानन दादा येड पाठी माग ट्राली पुढं दमानच बरं येड इतकं ट्राली उच दमान मला विनोद नाही. दोघाचा मोर्चा भरीत पडला. बारकाली पोर म्हणू लागली दाढी गेली जिंदाबाद. या सरपंच दाढी गेली जिंदाबाद. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ. लोकले थोड़ म्हणायचे चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. गवळी म्हणला इज्जत घातली रे. आता म्हातारपणाला जगण्यात काही मजा राहिली. देवाकडे मोर्चा निघाला महाराज. देवाला काय कळत नाही. न सांगता तो माकळू येते न सांगता कळी अंतरीचे. देवाला कळायला मोर्चा आलाय म्हणून यशोदेच्या कडे भगवान परमात्मा आई तर मोर्चा यशोदा म्हणजे असा उलटा मोर्चा कधी बघा. येड पाठी मागण ट्राली पुढं. यशोदा म्हणजे कृष्णा कलियुगात असंच होणार आहे. येड पिऊन उड्या मारणार आहे तर ट्राल्या फेटे बांधणार आहे. तेव्हापासून ह्याच्याकडे फेटायला बघा हातपासून नाही विडा. देवानं पाहिल्याबरोबर संजयाच्या सुटल्या गाठी तुकामध्ये सोडल्या. गाठ सुटल्या बरोबर यशोदेला कळालं. यशोदा माया म्हणजे कृष्णा तुझ्याशिवाय गाठ कोणी मारीत. ऐकू येते ना मारीत. हातात काठी घेतली. हरी तो खोड्या नको करो माझे हरी तो खोड्या नको करो माझे. हाती खेळवोनिया काठी शिकविते जगजेटी यमुनेची माती काका. हरी तो खोड्या नको करो माझे. म्हणा तुम्हाला देतो म्हणा पुन्हा माझ्याकडे लक्ष द्या. यशोराम लागली थोड्या करून हातात काठी घेतली. भगवान म्हणू लागली आई नको ग आई नको ग आई मग मारू नको ग. नाही म्या पाहिली बस आई थोड्या करतोस. भगवान लढू लागले आणि यशोदा माया म्हणू लागली लढू नको बाळा. अरे मी पागल जाते लढू नको बाळा. अरे मी पागल जाते
सगळे पाहिल्यात ना मला चक्कर आली आमच्याच बघितलं अरे रडू नको बाळा अरे मी पागल झाले. गाडीमध्ये एवढी महाराजची गवळण घातली म्हातारी माणसं जाता टाकला नाचूच लागली. यशोदा म्हण लागली बाळा बऱ्या करून पास हातात काठी घेतली मा बऱ्या करतोस मग काय करू आई उद्या नाही राहणार सगळी घेऊन ये गोधाना गोधने चारावया जातो मार्गी भेटली भगवान परमात्म्याला ताकीद केली कृष्णातून आम्ही ताकीद करत घरी बस भगवान परमात्मा गाई चालण्यासाठी गेले आता गाई चालल्या कोणती तुका म्हणे आता तू राख मनेरी एक वाक्य मन ज्याच्या ताब्यात आहे तिथं काला आहे आणि ज्याच्या मन ताब्यात नाही तिथं कालू आहे म्हणून वारकरी संप्रदायात मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे मनाला विनंती करा मनाला ताडर करा मन सांभाळा तुका बऱ्या म्हणतात मन रूपी गाई राखली सगळ्या गाई एकत्र केल्या आणि तिकडे खेळ खेळला हा मामा बोरा खेळ खेळता जमली पोरे गोपाळ पण लागले कानोबा खेळ डाव जाऊ नको
महिला म्हणजे आईसारख्या महिला म्हणजे आईसारख्या स्वयंपाकाला बेदार व्हावं लागते. झोपल्या काय तेव्हा चव लागत यावं. आणि आता आता कीर्तन सुटले सरपंच. जुन्या काळात चुलवती होती का नाही, चुलीवर आमच्या आजीनं हातावर भाकर करायची. महाराज काय भाकरीला पापड यायचा, चपातीला पापड यायचा, पोळी फुगायची. आता चपाती फुगणार, पोळी फुगणार. ते गॅस आल्यामुळे बाई भोका खेळायचं काय चपात्या मिळत लागणार. आता उलट झाले, चपाती करण्याच बाई फुगायची अशी मिळत नाही. महाराज जशी स्वयंपाकाला मेहनत घ्यावं लागते, साधकांना परमार्थ करताना तितकी साधना गोड लागते. पुन्हा एक आनंद वाटला. खेळ जाऊ जाऊ नको. भगवान म्हणले बस झाली आता येणं म्हणती शिकवल्या काम सारो झाली आता शिद्रा घेऊन या. बरोबर महाराज सगळ्याच्या शिद्रा एकत्र केल्या. माझी आहेत तशी पाय नाहीतरी घरा नाही चोरून या पाय नवरीत तुका म्हणे हरी माझे कोणी नाही नका करू तरी. बस काला 3 प्रकारचा आहे, लक्ष द्या. खडके सोडी गेल्या मोठा आजीचा घ्यारे घ्यारे धई तुका म्हणे काला कोटे अभेद वैकुंठ तो आयुष्य कवळ काही काला कुठं तुका म्हणे वाढवंत बरवे नीट उत्तम. एक टाळी झाली चंद्र भाग्य वाढवंती. कुठं बांधायचे काय बांधा डोकं लावा नाही मला आवडत होईल आपली काला 3 प्रकारचा आहे. खाली बसलेली माझ्याकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे होऊ नका. खरा काला सांगतो. जीव ब्रह्माचा ऐक्य या नाम खरा काला. जीवाशिवाचं मिलन या नाम खरा काला. देव भक्ताचं मिलन या नाम खरा काला. लाही दह्याचं मिश्रण या नाम खरा काला. तो काला आज आपल्या वागलगाव गावामध्ये होतोय. धन्यवाद देतो. टाळी वाजवा लवकर बांधा. कीर्तनाच्या आधी बांधावा आम्ही येऊ घरा घरा तितकंच खाली लावते तितकंच खाली लावते वरी जाऊन बांधा लवकर पकड लावू द्या काय होत नाही. सागर सागर लवकर सागर जमलं जमलं रडू नको बाळा जमलं. बॅटरी आल हा ना हक्का रेस वडा कसं बरं हा तसं मध्ये गेली जमलं का त्या टाइमला गाडी म्हणलं असतं सर ते रेंज गेली ना आता आमची पुन्हा पाहुण्या लई मान लागतं. तुम्हाला पाहून माझं मन आलं बऱ्याच बोला बऱ्याच. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून प्रपंच नक्की तुम्हाला हनुमंतराया आशीर्वाद देतील वरून. ज्याच्या घरात माळ नसेल त्यानं माळ घाला, कोट्यातली गाय सांभाळा आणि घरातली मायबाप सांभाळा. काय ना मंडळी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या बरं काय. राग आला तर मला दक्षिणा देऊन जा, शिवाय जाऊ नका. हे चल उलटा या खात्यात इथलं माहेरात फोन करतात. हॅलो मम्मी मम्मी कशी आहेस ये. सासू सासरा झटका येऊन गेला पत्ता लागला. आणि इमानदारीने तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आई बापाची पाय धुवून पेल्याची वारणार. जैसी करणी वैसी जगी जीवनाचे सार घ्यावे दानुडी सत्वर जैसे गाज कर्मागले वाकुडे कालीत झालेली सेवा हनुमंतराच्या चरणी, सद्गुरू झोक महाराजांच्या चरणी, सद्गुरू मोतीराम महाराज आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव, सद्गुरू नामधारक मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो.
आज काला आहे ऐका, काला हा वैकुंठात नाही, वैकुंठ तो आयुष्य. मग आज आपल्या गावात काला होतो, हा दुर्लभ आहे. म्हणून प्रसाद घेतल्याशिवाय पुढे जायचं. पुंडरी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. आमच्या गोरख महाराजांना संस्था गावात टाकलेली आहे, त्यांना धन्यवाद देतो. एक वाक्य आहे का तरुण म्हणजे, तुमच्या गावातल्या सुपुत्राने विंदुरीकर महाराजाच्या शेजारी त्यांचं नाव नेऊन ठेवलंय, त्याचं नाव माऊली खाली वाजवत आहे. माऊली महाराजाला कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल जय जय. Yeah.